नमस्कार भावांनो, हिंदकेसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, प्रथमतः तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ. व भावांनो, तुम्ही माझे 11,000 सबस्क्रायबर्स पूर्ण केले, त्यामुळे सर्वांना मनापासून धन्यवाद. भावांनो, असेच सपोर्ट करत राहा आणि नक्कीच आपले लवकरच 20K देखील करा. तर भावांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत. ती अपडेट म्हणजे तुमचा आमचा सर्वांचा लाडका व बैलगाडी क्षेत्रातला देव रुस्तम व द्वादशी हिंदकेसरी बकासूर आज सासवड इथे पळणार का? व भावांनो, गट क्रमांक किती? तर भावांनो, नक्कीच बकासूरच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे. म्हणजेच नास्ता प्रसन्न मुळशी टुमाल सुसगाव या नावाने एक चिठ्ठी निघालेली आहे. ती कोणत्या गटात निघाली हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे. तर भावांनो, नक्कीच व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, आपला लाडका देव बकासूर आपल्याने 26 तारखेला पळताना दिसणार होता. परंतु 26 तारखेचं नियोजन कॅन्सल होऊन आपल्याला 27 तारखेला देखील पळताना दिसणार होता. परंतु 27 तारखेला पण पळताना आपल्याला दिसायला नाही. तर नक्कीच आज आपला बकासूर आपल्याला पळताना दिसेल का? तर भावांनो, शक्यता आहे की आज बकासूर नक्कीच पळताना दिसेल. कारण की चिठ्ठी तर निघालेलीच आहे आणि एक मानाचं आणि पारंपरिक मैदान आहे. नगराध्यक्ष केसरी भावांनो, मोठं मैदान आहे सासवड येथे. तर त्या मैदानामध्ये आपला बकासूर आपल्याला पळताना दिसेल का? तर भावांनो, पळताना दिसण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण भावांनो, चिठ्ठी देखील निघालेली आहे. तर नक्की कोणत्या गटामध्ये? तर भावांनो, गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 2 वरती चिठ्ठी निघालेली आहे. नक्कीच जर बकासूर आपला आज पळताना दिसला तर गट क्रमांक 10 तास क्रमांक 2 वरती पळताना दिसेल. बघूया बकासूरच्या म्हणजेच नाथचा प्रसन्न मुळशी डुमाळ सुसगाव या नावाने चिठ्ठी निघालेली आहे. बघूया नावावर आता कोण पळतोय काही सांगता येत नाही. धन्यवाद भावांनो.